मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। तर आज म्हटलं चला तुमच्याशी काही गोष्टी शेअर करायच्या आहे। सध्या बऱ्याच ठिकाणी सेल वगैरे अशा गोष्टी चालू आहे, ते कुर्ता असेल किंवा ड्रेसेस असेल, टॉप असेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवरती। तर मी आणि माझी फ्रेंड जस्ट काही कुर्तीज वगैरे बघायला गेलेलो। तर कारण ऑफिससाठी मी आता विचार करत होते की आता जे जुन्या ज्या कुर्तीज आहेत त्या काय मला येत नाही आहे, म्हणजे खूप लूज होतात ते शोल्डरला, पोटाला वगैरे, आणि लेंथ वाईज पण खूप लांब दिसतात ते। म्हणून मग मी ट्राय करत होते की 2-3 वगैरे चांगले ड्रेसेस वगैरे घेऊयात ऑफिस वेअरसाठी। म्हणजे कारण आत्ता जर माझी साईज जर तुम्ही बघितली तर ती कुठली आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगते। किती वेट लॉस झालेला आहे हे तुम्हाला शेअर करते। त्याआधी काय काय घडलं ते सांगते। तर ॲक्च्युली काय झालेलं, तर मी आणि माझी फ्रेंड बेबीजला वगैरे घेऊन गेलेलो एका ठिकाणी, जिथं आम्ही ठरवलं तिथं गेलेलो। तर तिथं भरपूर ऑप्शन्स बघितले, प्रिंट्समध्ये, त्याच्यानंतर कलर्समध्ये, डिझाईनमध्ये, त्याच्यानंतर प्लेनमध्ये वगैरे असे बरेच बघितले। पण जसं जी साईज आम्हाला पाहिजे होती ती साईज नाही मिळाली। तर तुम्ही जर गेस करत असाल की कुठली साईज मी आता यूज करते तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये टाकू शकता। त्याच्यानंतर ते झालं आणि मग त्याच्यानंतर थोडा वेळ बेबीजला इकडे तिकडे फिरवलं आणि लगेच दुसऱ्या शॉपमध्ये गेलेलो। ते जे शॉप आहे ना त्या शॉपमध्ये लिटरली आम्हाला अर्धा एक तास लागला परत। तर आम्ही भरपूर ऑप्शन्स बघितले, बट त्या शॉपमध्ये जे कलेक्शन होतं ना ते ऑसम होतं। म्हणजे स्लीवलेसमध्ये म्हणा, माझ्या साईजमध्ये म्हणा, किंवा जे वर्क होतं लाईक आरी वर्क होतं थोडंसं, किंवा मग ब्लॉक प्रिंटचं कुर्तीज होती, किंवा मग बांधणीमध्ये थोडंसं पॅटर्न्स होते, त्याच्यानंतर सेल्फ डिझाईनमध्ये पॅटर्न्स होते, विविंगचे खूप पॅटर्न्स होते, खूप छान छान पॅटर्न्स होते जे की आम्हाला खरंच खूप आवडले। पण अगेन कॉस्ट जी होती ना ती खूप जास्त होती। आणि माझी फ्रेंड मला बोललीच होती जेव्हा मी एंटर करत होतो शॉपमध्ये तेव्हाच की तुला इथे खूप कॉस्टली मिळणार आहे। पण म्हटलं चला एकदा बघायला काही हरकत नाही आहे, बघायला तर काय पैसे लागत नाही आपल्याला। म्हणून मग आम्ही गेलेलो आणि भरपूर ऑप्शन्स बघितले, कलर ऑप्शन्स पण त्यांनी मला खूप दाखवले। पण इश्यू असा होता की मी त्यांना हे पण बोलून दाखवलं की म्हटलं जर आम्ही 5-6 सेट पूर्ण ओढणी दुपट्टा सहित जो आम्ही ड्रेस आहे जर 5-6 सेट जर एका वेळेस घेत असेल तर आम्हाला काय डिस्काउंट मिळेल। आता तुम्हीच मला सांगा, जर एखाद्या शॉपमध्ये आपण गेलो आणि क्वांटिटी जी आहे खूप जास्त घेतलेली आहे, लाईक अशा याच्यामध्ये लाईक ड्रेस असेल, कुर्ता असेल किंवा काय असेल, इव्हन साडीसुद्धा आपण घ्यायला जातो, तर 4-5 वेळेस 4-5 क्वांटिटी जर घेतली साडी तर आपल्याला तिथं ॲटलिस्ट 100-150 रुपये हे ना पण डिस्काउंट हा मिळतोच। पण त्यांनी मला सरळ तोंडावरती सांगितलं की 1 रुपयाचाही इथे डिस्काउंट होत नाही, तुम्हाला जी काय रेट इथे दाखवलेले आहे त्याच रेटमध्ये तुम्हाला घ्यायला लागेल। तर आता जे पहिलं शॉपचं मी तुम्हाला सांगते, तिथली जे रेट आहे ते आधी तुमच्याशी डिस्कस करते। तिथले जे रेट होते ते 1600, 1700, 1500 म्हणजे 1200-1300 पासून पुढे स्टार्ट होते। आणि तिथं मी एक ड्रेस ट्राय पण केला। आता हे मी शूट का नाही केलं त्या शॉपमधलं, शूट का नाही केलं कारण बेबी एकतर राहत नव्हते आणि माझी जी फ्रेंड सोबत आलेली होती ती दोन्ही बेबीजला बघत होती, प्लस मी साईड बाय साईड ड्रेसेस आम्ही बघत होतो, प्लस मी ट्रायल पण करत होते। त्याच्यामुळे कॅमेरा पकडायला वगैरे असं कुणी नव्हतं। आणि मेन म्हणजे ते शॉपमध्ये समहाव मला तर वाटतं ते कम्फर्टेबल नव्हते ते लोक पण, त्याच्यामुळं मग मी काही शूट करू शकली नाही। तर मी तिथं मग एक कॉर्ड सेट पण बघितलं, पहिल्या शॉपचं मी परत बोलते। तर कॉर्ड सेट पण बघितला। तर कॉर्ड सेट जेव्हा मी ट्राय केला ना तर मला ती साईज आली जी की मी आता मला येत नाही, ती साईज आली। प्रत्येक ब्रँडमध्ये आणि लोकल ब्रँड असेल किंवा कुठलाही ब्रँड असेल ना, साईजमध्ये थोडाफार फरक हा असतोच। प्रत्येक साईज तुम्हाला सगळ्याच लोकलमध्ये बाकीच्या ब्रँडमध्ये येईलच याची गॅरंटी नसते। तर मग मी परत तो मी ट्राय केला आणि मला माझी फ्रेंड लगेच बोलली की असं वाटतंय की तू गरबा बिरबा खेळायला चालली आहे, असं त्याचा लुक येतोय, त्याच्यामुळे आय डोंट थिंक सो की तू हा कॉर्ड सेट बाय करायला पाहिजे। कारण कॉर्ड सेटचं जे फॅब्रिक होतं ना ते पण आहे ना असं समहाऊ आपण 1-2 वॉश केल्यानंतर कसं पांढरं पांढरं येतं ते स्पेसिफिक त्या फॅब्रिकला, तसं ते आलं होतं। त्याच्यामुळे ती तिथेच नाही म्हटली
मग मी ते लगेच कॅन्सल केलं आणि मग बाकीची ती म्हणे नकोच करू आता, कारण जे जसं आपल्याला पाहिजे तशी प्रिंट वगैरे त्या पहिल्या शॉपमध्ये आम्ही मिळाली, म्हणूनच आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलेलो. आता दुसऱ्या शॉपवरती येते. तर दुसऱ्या शॉपमध्ये गेलो आणि तिथे खूप छान कलेक्शन होतं जसं मी तुम्हाला सांगितलं, बट कॉस्ट जी होती ती जरा बजेटच्याच बाहेर होती. म्हणजे माझ्या तरी बजेटच्या बाहेर होती. म्हणजे मी हार्डली एकच ड्रेस तिथून घेऊ शकते, असे 4-5 ड्रेस मी घेऊच शकत नाही, एवढं कॉस्टली होतं तिथं. म्हणजे असतात ड्रेसेस थोडे कॉस्टली पण असतात, आय नो, बट एक असतं ना की जर तुम्ही 2-3 ड्रेस घेत असाल तर 100-150 रुपये तुम्हाला स्वतःहून तो कॅशियर म्हणतो की ठीक आहे मी एवढे कमी करते, एवढेमध्ये तुम्ही घ्या. तसं ते करायला रेडी नव्हते, त्याच्यामुळे आम्ही लगेच तिथून निघालो. आणि मग माझी फ्रेंड बोलली की तिचं ते एकदा आपण दुसरीकडे पण जाऊन चेक करू. तर मी आता ही जी रेडी झाली आहे तर ही याच्यासाठी रेडी झाली आहे की मी आज हंटिंग करणार आहे. तर हंटिंग म्हणजे काय की मी अजून 1-2 शॉपमध्ये जाऊन चेक करणार आहे की सध्या काय रेट चालू आहे. मी सेलमधले तर नाही घेणार आहे, बट जे सध्या जे छान सोबर सुटसुटीत छान असे ड्रेस मिळते तसं मी आता हेड हंटिंग करायला चालली आहे, थोडीशी म्हणू शकतो आपण. कारण मला तर बाय करायचे आहे, पण एकाच ठिकाणी जाऊन एवढी कॉस्ट एवढे पैसे मोजण्यापेक्षा 2-3 ठिकाणी जाऊन असं होऊ शकतं मला की 1-2 ड्रेस इथून छान मिळेल की 1-2 ड्रेस इथून छान मिळेल. कारण 3-4 ड्रेस घ्यायचे तर पैसे अननेसेसरी मला तेवढे इन्व्हेस्ट करायचे नाहीये. तर असं माझं आहे. आता असं कोण कोण करतं हे मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता. तर मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं होतं त्याची जी कॉस्ट होती दुसऱ्या शॉपवाल्याची ड्रेसची, पूर्ण ड्रेसची ती होती 2000च्या आसपास. म्हणजे कुठलाही ड्रेस घ्या 2000-3000च्या पुढेच. तर म्हटलं थोडं तरी कमी करा, त्यांनी तर केलं नाही. तर कॉस्ट वाईज खूप महाग होते आणि मग ते कॅन्सल केलं. आणि मग आम्ही गेलो वॅन हुसेनला. आता वॅन हुसेनला तर काय कुर्ती बिर्ती मिळत नाही, पण म्हटलं चला काही नवीन काय आलं की ना बघूयात. तर तिथे बाय 1 गेट 1 फ्री ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑनलाईन पण चेक केलं असेल तुमच्या लक्षात आलं असेल, बट मी ऑफलाईन सुद्धा त्यांचं बाय 1 गेट 1 चालू होतं. पण आम्हाला एक टॉप आवडला आणि दुसरा टॉप आहे ना जसा आम्हाला पाहिजे होता तसा मिळालाच नाही. त्याच्यामुळे मी तिथे ते कॅन्सल करून आली. म्हणजे ते मला घेताच नाही आलं. आणि त्यांनी मला लिटरली असं सांगितलं की जर तुम्ही हे 2 ड्रेस घेऊन गेले बाय 1 गेट 1 वाला, पण तुम्हाला साईजमध्ये काही इश्यू आला असेल किंवा काय आला असेल तर तुम्हाला जे तुम्ही म्हणजे सपोज मी आता एक 2000चा आणि एक 1400चा आहे, तर ते हायर प्राइस लावतात 2000, पण मला 1400 वाला ड्रेस नाही आला आणि मी एक्सचेंज करायला आली. तर एक्सचेंजमध्ये असं आहे की तुम्हाला एक्सचेंजचं जे हे आहे, म्हणजे तुम्ही जर दुसरं बाय करत असाल तर याचे पण डिडक्शन होणार आणि त्याचं ज्याची काय हायर प्राइस आहे ते तुम्हाला पे करायला, असं काहीतरी त्यांनी मला कॅल्क्युलेशन सांगितलं. जे की आम्ही तिथे कॅल्क्युलेशन केलं तर आम्हाला ते काय परवडणार नव्हतं. तर नॉर्मली ट्राय करूनच आपण शक्यतो ड्रेस घेतो. तर मी 1-2 टॉप ट्राय केले तर मला एकच तो आवडला, जी की माझी फ्रेंड पण हो म्हटली त्याला, पण दुसरं मला त्याला जोडी मिळालीच नाही, त्याच्यामुळे ते कॅन्सल केलं. मग यात आता पाऊस पण चालू झालेला आणि मग घरी आलो. तर आता मेन म्हणजे मला असं म्हणायचं होतं की सध्या काय म्हणतो आपण सेल वगैरे सगळीकडे चालू आहे. तर मी चालली आता फ्रेश पीस पर सेलचं हेड हंटिंग करायला. तर माझी जी आत्ताची साईज आहे तो मला माहीत नाही, आता छान वाटतंय की स्मॉल साईज मला येते त्याच्यामुळे, किंवा काही याच्यामध्ये एक्स्ट्रा स्मॉल पण येते. आता हा जो टी शर्ट घातला मी हा स्मॉल साईजचाच आहे. तर प्रॉब्लेम असं झाला की माझ्याकडे जे ड्रेस आहे ते L, M आणि XLचे पण काय जे प्रेग्नन्सीमध्ये मी घेतले असेल कुर्ती वगैरे, त्याच्यामुळे त्याचा थोडासा यूज मी म्हणजे M तरी करू शकते, थोडंसं काहीतरी डोकं बिकं लावून M, L पण थोडाफार करू शकते, आता काय ऑप्शन नाही. पण XL वाले तर मला काहीच करता येणार नाही, त्याच्यामुळेच मी आता थोडंसं बघायला चालली आहे. सो चलो. आणि ती जी मुलगी आहे ती आज 3 वाजता येणार आहे बेबीला बघायला. 3 ते 5 हा टायमिंग ठेवलाय मी. तर कारण अहो आता 12च्या 12:30च्या आसपास झोपला तर 2, 2:30, 3 पर्यंत उठतो. म्हणजे ती आली की मध्ये जेवण त्याचं काय असेल 5 पर्यंत सोबत टाइम स्पेंड करायचा, खेळायचं वगैरे आणि हे करायचं. आता मी कधीपासून ऑफिस रिझ्यूम करणार हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते. आत्तासाठी एवढंच. हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.